जो हल्ला केलेला आहे 9 ठिकाणी हा हल्ला केलेला आहे, त्यामध्ये ज्या ठिकाणी कसाबने ट्रेनिंग घेतलं होतं तो तळ देखील उद्ध्वस्त केलाय भारताने आजच्या एअर स्ट्राईक मध्ये। निश्चितपणे मुझफ्फराबाद आणि मुदीरके ही दोन ठिकाणांमध्ये कसाबने स्पष्ट उल्लेख केलाय की आम्हाला कशा प्रकारचं प्रशिक्षित केलं जात होतं। आणि म्हणून माझ्या मते ही जी मुरीदके आणि मुझफ्फराबाद ही जी दोन ठिकाणं त्यांनी सांगितलेली आहे, काही ठिकाणची नावं त्यांना माहीत नव्हती कारण काही ठिकाणी त्यांना गुप्तपणे नेलं जात असं, आणि ही सगळी माहिती आपल्याकडे साठीत होती, संग्रहित होती। 1993चा मुंबई बॉम्बस्फोट असेल, तो देखील जेव्हा खटला मी चालवला त्यावेळी देखील अतिरेक्यांना टाइम पेन्सिल डिटोनेटर कसं चालू करायचं, कारण 12 मार्चला देशामध्ये म्हणजे मुंबईत एकाच वेळा बॉम्बस्फोट झाले, RDX प्रथम वापरण्यात आलं। हे जे प्रशिक्षण दिलं जात असं, हे काही नुसतं हाफिज सईद किंवा झकीर रहमानला की नाही, याच्या मागे पाकिस्तानची लष्करी ताकद ही देखील होती। आणि म्हणून माझ्या मते पाकिस्तानने शहाणपणा दाखवला आहे की आम्ही याचा प्रतिशोध घेणार नाही, आणि म्हणून कारण तसं घेतलं तर आपली ताकद त्यांना माहिती आहे। आणि माझ्या मते आपल्या देशाचे हवाई दल, आर्मी, आपली राजनीती ही महत्वाची कामगिरी यशस्वी झाली। तर उज्ज्वल निकम यांची ही प्रतिक्रिया। कसाबचा हा तो ट्रेनिंग कॅम्प जो आता अक्षरशः जमीनदोस्त झालेला आहे। मरकज ए तय्यबाची हीच ती दृश्य आहेत। हाच तो 15 एकरचा संपूर्ण परिसर जो ज्या ठिकाणी दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जायचं तो आता पूर्णपणे नेस्तनाबूत झालेला आहे, धुळीस मिळालेला आहे। कसाबला याच ठिकाणी ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं। वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग या ठिकाणी दहशतवाद्यांना दिलं जायचं। मिल्टामीटर आणि लष्कर ए तोयबाचं सर्वात महत्त्वाचं हे प्रशिक्षण केंद्र होतं आणि याच ठिकाणी कसाबनं देखील ट्रेनिंग घेतलेलं होतं। आणि इथेच 26/11चा हल्ला होण्याआधी तहवूरचे राणा आणि त्याचबरोबर डेव्हिड हेडलीनं भेट दिलेली होती आणि इथूनच कसाब आणि त्याच्या इतर साथीदारांना प्रशिक्षण देऊन भारतात पाठवलं होतं, मुंबईत पाठवलं होतं आणि हल्ला घडवलेला होता। त्या दहशतवादी केंद्रावरती हा सगळ्यात मोठा हल्ला आणि तिथल्या दहशतवाद्यांना कंठस्नान भारतानं घातलेलं आहे। तर मुरीदकेमधली हीच ती दृश्य आहेत। पहलगाम हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूरद्वारे घेण्यात आलाच, त्यासोबतच 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचे जे सूत्रधार होते, जे दहशतवादी होते, त्यांनी ज्या ठिकाणी ट्रेनिंग घेतलेलं होतं त्यातला एक महत्त्वाचा चेहरा ज्याला जिवंत दहशतवादी म्हणून आपण पकडलेलं होतं तो कसाब, ज्या कसाबला त्या ठिकाणी ट्रेनिंग देण्यात आलं, तो हा मुरीदकेचा संपूर्ण परिसर कशा प्रकारे धुळीस मिळालेला आहे। हा संपूर्ण ट्रेनिंग कॅम्प अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहे। याच ठिकाणी शेकडो हजारो दहशतवाद्यांना आतापर्यंत ट्रेनिंग दिलं गेलं असेल आणि हा संपूर्ण परिसर आता कशा पद्धतीने धुळीस मिळालाय त्याची मुरीदकेतली ही ताजी दृश्य आपण पाहतोय। याच ठिकाणी याच केंद्रामध्ये जे दहशतवादी आहेत त्यांना शस्त्रास्त्र आणि शारीरिक प्रशिक्षण सुविधा, तसंच पाकिस्तान आणि परदेशातल्या दहशतवादी संघटनांसाठी त्यांच्यामध्ये कट्टरतावाद रुजवण्याचं काम केलं जायचं। इथेच हे सगळे दहशतवादी घडवले जायचे। एक आपल्याला लक्षात घ्यायला लागेल सुमित, ही जी दृश्य आहेत, जी ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त झाल्याची दृश्य आपण पाहतोय, याच दृश्यांवरनं याचा सुद्धा अंदाज लावता येतो की जो एअर स्ट्राईक आपण केलेला आहे, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जो हल्ला केला तो किती शक्तिशाली होता। हा संपूर्ण 15 एकरचा परिसर अक्षरशः राख झालेला आहे, संपूर्णपणे धुळीस मिळालेला आहे। हे ट्रेनिंग कॅम्प पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। किती शक्तिशाली असा हा आपला हल्ला होता, एअर स्ट्राईक होता, हे दाखवणारीच ही दृश्य आहेत। नेस्तनाबूत सगळं करण्यात आलेलं आहे आणि यासाठी ओसामा बिन लादेननं 1 कोटी रुपये हे सगळं उभारण्यासाठी दिलेले होते। त्याचबरोबर ISISनं देखील त्यांना मदत केलेली होती हे केंद्र उभारण्यासाठी, दहशतवादी घडवण्यासाठी, आणि हेच केंद्र भारतानं उद्ध्वस्त केलंय। भारतावर जर वाकड्या नजरेनं कोणी दुर्लक्ष टाकलं तर त्याची स्थिती हीच होईल, हेच दाखवण्याचा भारताचा यातून प्रयत्न आहे। निश्चितच पहलगाम हल्ल्याचा बदला घेतानाच या आधी मग पठाणकोट एअरबेसवरचा हल्ला असेल, पुलवामा असेल किंवा त्याआधी झालेले अनेक वेगवेगळ्या भागांमधले जम्मू काश्मीरमधले हल्ले असतील, जम्मू काश्मीर पोलिसांवरचे हल्ले असतील, या सगळ्यालाच ज्या ज्या वेळेला दहशतवादी हे पाकिस्तानातून यायचे, इथे हल्ला करायचे, त्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणारे कॅम्पच उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। म्हणजे एक प्रकारे दहशतवादी घडवणारे जे फॅक्टरी होत्या, जी केंद्र होती, तीच पूर्णपणे या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत नेस्तनाबूत करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात हा नवा भारत आहे, हा भारत फक्त ऐकणार नाही तर जशास तसं उत्तर देखील दिलं आणि ते देणार, तेच उत्तर आता यावेळेला देखील दिलेलं आहे। पहलगामचा हल्ला आणि त्यानंतर संपूर्ण ठिकाणी
काश्मीर आणि इतर पीओकेतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये असलेले दहशतवादी तळ हे भारतानं उद्ध्वस्त करून टाकलेत. 9 ठिकाणी हल्ले झाले आणि या हल्ल्यामध्ये एकही केंद्र त्यांचं नीट राहिलेलं नाहीये. उद्ध्वस्त करून टाकण्यात आलं, नेस्तनाबूत करण्यात आलंय. तर मुरिदकेचा हा कसाबचा ट्रेनिंग कॅम्प होता. या ठिकाणी कसाबसह हजारो दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं. हे वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग असायचं. इंटेलिजन्स संदर्भातलं ट्रेनिंग असेल, हत्यारं कशी वापरायची यासाठीचं ट्रेनिंग असेल, अत्यंत अत्याधुनिक सुविधा असलेले हे सगळे ट्रेनिंग कॅम्प होते. म्हणजे जैशचं मुख्यालय जिथे दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जायचं ते सुद्धा अत्याधुनिक सुविधांनी युक्त होतं. मुरिदकेमधला हा 15 एकरचा संपूर्ण मरकज ए तय्यबाचा परिसर, ज्या ठिकाणी अत्याधुनिक असं ट्रेनिंग दहशतवाद्यांना दिलं जायचं, ही सगळीच दहशतवाद्यांचे ज्याला आपण फॅक्टरी म्हणू शकतो अशी ही केंद्र आता पूर्णपणे नेस्तनाबूत ऑपरेशन सिंदूरमध्ये केलेली आहेत. आपल्या भारतीय लष्कराला आलेलं एक मोठं यश, एक हल्ल्याचा एक मोठं यश हे म्हणता येईल. नक्कीच तर दौरा रिब्बत गुप्तचर प्रशिक्षण याच ठिकाणी दहशतवाद्यांना दिलं जायचं. या संकुलामध्ये शस्त्रास्त्रे कसे चालवायचे, शारीरिक प्रशिक्षण सगळं दिलं जायचं. त्याचबरोबर पाकिस्तान आणि परदेशामध्ये असलेले जे इतर संघटना आहेत, दहशतवादी संघटना आहेत, त्या कट्टरतावाद्यांमध्ये त्यांची कट्टरता कशी आणखी रुजवली जाईल यासाठी प्रयत्न या केंद्रामधून केले जायचे.